भाग्यवान लोकांना खरे प्रेम मिळते. नमन त्याच्या बिझनेस मीटिंगसाठी न्यूयॉर्कला गेला होता आणि तिथली सगळी कामे उरकून आज भारतात परतला. नमन मुंबई विमानतळावर त्याच्या ड्रायव्हरची वाट पाहत होता, कारण त्याच्या ड्रायव्हरने सांगितले होते की आपण विमानतळावरून पिकअप करणार आहोत. खूप वेळ झाला पण तो आला नाही आणि त्याचा कॉल लागत नव्हता. काही वेळाने नमनचा पण फोन चार्ज होत नसल्याने बंद झाला. वाट पाहण्यात खूप वेळ झाला होता, म्हणून नमनला वाटलं की टॅक्सीने जावे. मग तो सर्व सामान घेऊन विमानतळाच्या बाहेर आला आणि टॅक्सी येण्याची वाट पाहत होता. मग एक टॅक्सी येताना पाहून नमनने त्याला हात दाखवून थांबवले आणि तो बसायला गेला. तितक्यात पलीकडून एक मुलगी टॅक्सीत बसली. नमन म्हणाला की त्याने ही टॅक्सी थांबवली आहे. तर ती म्हणाली, काय झालं, मी आधी बसले, तू दुसरी टॅक्सी घे. नमन मग तिला म्हणाला की तुला कुठल्या दिशेला जायचंय? ती म्हणाली, मी कुठेही जावं, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? हे सगळं ऐकून नमनला राग येऊ लागला. मग नमन सुद्धा टॅक्सीत बसला आणि म्हणाला, भाऊ चल. ती मुलगी फार काही बोलली नाही आणि तो तिच्या घरी आला. तेव्हा ती नमनच्या उतरण्याच्या आधी खाली उतरली आणि नमन टॅक्सीच्या पुढे निघून गेला. मग नमनला तहान लागली. तेव्हा तो पाणी प्यायला मागच्या सीटवरून पाण्याची बाटली आणायला गेला. तर त्याला एक छोटीशी पर्स मिळाली. त्यात पॅन कार्ड, आधार कार्ड आणि एक छोटीशी डायरी होती. ती पर्स त्या मुलीची होती. नमन ड्रायव्हरला म्हणाला, हे बघ, या मुलीची पर्स इथेच राहिली आहे. पोलीस स्टेशनमध्ये जा आणि जमा कर. त्यांनी 10 प्रश्न विचारले. त्यांनी पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनला फोन केला. मी ड्रायव्हर आहे, मी दिवसभर गाडी चालवतो आणि काही पैसे कमवतो. मग नमनला बरं वाटलं. मी हे करू शकतो कारण मी एक जबाबदार नागरिक आहे. आणि मग नमन घरी आला. ड्रायव्हरला त्याचे भाडे देऊन नमन खाली उतरला. नमन व्यतिरिक्त त्याचे आईवडील नमनच्या घरी राहतात. नमन त्यांना भेटला, त्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि विचारले, ड्रायव्हर मला घ्यायला विमानतळावर का आला नाही? फोन बंद होताच त्याने घरी फोन करून सांगितले. तो गाडी दुरुस्त करणार होता. नमन ठीक म्हणाला आणि आराम करायला त्यांच्या खोलीत गेला. संध्याकाळी जेव्हा नमन झोपेतून उठला, तो खूप विखुरलेली खोली दुरुस्त करू लागला. तेव्हा नमनला गाडीत भेटलेल्या मुलीची पर्स दिसली. नमनने ती उघडली तर त्यात एक डायरी होती. ती बाहेर काढली. त्यात काही फोन नंबर लिहिलेले होते. त्यात एक नाव होतं, नीतू. नमनने त्या नंबरवर कॉल केला आणि सांगितले की मला कारमध्ये एक पर्स सापडली आहे, ज्यामध्ये ही डायरी आहे. त्यात तुझे नाव आहे आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील आहे. त्याने विचारले, आधार कार्डवर काय नाव आहे? नमनने आधार कार्डकडे पाहिले आणि अनिशा असं म्हटलं. तर समोरची मुलगी हो म्हणाली, ही माझ्या मैत्रिणीची पर्स आहे. तिने मला सांगितले की तिची पर्स कुठेतरी हरवली आहे. मी तिला सांगते आणि तुझा नंबर पण दे, ती तुला कॉल करेल. नतमस्तक होईल. नमन म्हणाला, ठीक आहे. थोड्या वेळाने एक नंबरवरून कॉल येतो. तिने फोन उचलताच समोरून एक मुलगी म्हणाली, तुझ्याकडे माझी पर्स आहे का? नमन म्हणाला, तू कोण आहेस? मग ती म्हणाली, जिची पर्स तुझ्याजवळ आहे त्यात माझे काही महत्त्वाचे सामान आहे. नमन म्हणाला, हो माझ्याकडे आहे ती. तू टॅक्सीत विसरलीस. ती म्हणाली, हो. उद्या तुम्ही मला डेली कॅफेमधून भेटून परत करू शकाल का? मी हो म्हणालो. धन्यवाद म्हणत तिने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी नमन तिची पर्स परत करण्यासाठी कॅफेमध्ये गेला. नमन वेळेवर पोहोचला, पण अनिशाला उशीर झाला. नमन तिच्यासाठी थांबला. काही वेळाने ती आली. आज ती कालपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत होती. तिचे लांब दाट केस होते, जे उघडे होते. तिने पांढरा आणि निळा सलवार कुर्ता घातला होता. कानात सुंदर झुमके होते.
नमन फक्त तिच्याकडे बघतच राहिला. तिचं लक्ष हळूहळू नमनकडे जात होतं. नमन लक्ष देत नव्हता. तो फक्त तिच्याकडे बघत होता. मग ती म्हणाली, हॅलो, तुझं लक्ष कुठे आहे? मी काहीतरी विचारते आहे. तर नमन पटकन उठला आणि म्हणाला, हो ये, मी फक्त तुझीच वाट पाहत होतो. ती म्हणाली, हो सॉरी, मला उशीर झाला. नमन म्हणाला, काही नाही, ठीक आहे. त्यानंतर नमन म्हणाला, कॉफी? ती म्हणाली, सॉरी आता नको, मला घाई आहे. तू माझी पर्स दे, मला जायचे आहे. नमन म्हणाला, ठीक आहे, पण तुझे शब्द लक्षात ठेव. पुढच्या वेळी एकत्र बसून कॉफी प्यावी लागेल. मग म्हणू नकोस मला अजून घाई आहे. ती म्हणाली, हो ठीक आहे, आता माझी पर्स दे. नमनने तिची पर्स दिली आणि म्हणाला, मी पुढच्या वेळी भेटायला कॉल करू का? ती हो म्हणाली आणि निघून गेली. नमन काही वेळ तिथेच थांबला आणि मग ऑफिसला गेला. रात्रभर नमन अनिशाचाच विचार करत राहिला. नमन तिला विसरू शकत नव्हता. नमनला तिची प्रत्येक गोष्ट आठवत होती. दुसऱ्या दिवशी नमनचे काही मित्र भेटले आणि ते त्याला म्हणू लागले, चल आज पार्टी करते हैं, बहुत दिन हो गए हैं, हम दोस्तों ने पार्टी एक साथ नहीं किया. नमन म्हणाला, ठीक आहे, सगळे जात आहेत म्हणून मी पण जातो. मग ते 5 मित्र एका क्लबमध्ये गेले. सगळ्यांनी खूप डान्स केला. मग थोडं ड्रिंक केलं. मग नमनची नजर एका मुलीकडे गेली, जी सतत खूप प्यायली होती. नमनने लक्षपूर्वक पाहिलं तर ती दुसरी कोणी नसून अनिशा होती. आज ती खूप वेगळी दिसत होती. त्या दिवशी ती नमनला भेटली तेव्हा ती सलवार कुर्ता घालून गेली होती आणि आज ती शॉर्टकट आणि टॉपमध्ये आहे आणि ड्रिंक करत आहे. हे पाहून नमन एकदम हादरला होता. तिच्याशी बोलायला, तिच्याजवळ जायचे होते. तोपर्यंत त्याच्या मित्रांनी त्याचा हात धरला आणि नमनला नाचायला नेले. नमनची नजर फक्त अनिशावर होती, पण थोड्याच वेळात ती कुठेतरी निघून गेली.